इस न्यूज के प्रायोजक हैं अफजान जूस एंड फालूदा, पेंटर चौक, बीजापुर वेस्ट, सोलापुर। आज़ादी बचाओ न्यूज़ चैनल में सभी दर्शकों का स्वागत है। सोलापुर शहर महालक्ष्मी चौक से कर्णिक नगर जाने वाले रास्ते पर 15 से 20 फीट का गड्ढा खोदा गया है, जहां बिना किसी सेफ्टी और बिना साइन बोर्ड के ही उस ड्रेनेज गड्ढे को ऐसे ही छोड़ा गया है। बीते 2 दिनों से शहर भर में अवकाली बरसात के कारण उस गड्ढे में पानी भर चुका था, जहां बीते शुक्रवार 12 अप्रैल 2024 की रात 8 बजे के आसपास एक व्यक्ति घर जा रहा था कि अचानक बाइक समेत उस गड्ढे में जा गिरा। गनीमत है कि वे शख्स तैरना जानता था, इसलिए उसकी जान बाल बच गई। स्थानीय नागरिकों का कहना है कि पिछले कई हफ्तों से यहां पर बिना सेफ्टी के ही काम किया जा रहा है। वसंत रामचंद्र दिप्तीकोंडा, मी अशोक चौकात राहतो। मी महालक्ष्मी मंदिर ते वालचंद कॉलेजकडे येताना कर्णिक नगरच्या कॉर्नरला माझ्यासमोर एक 4 व्हीलर कार आलतं। ते कारच्या एकदम लख्ख प्रकाशामुळे मला काय दिसलं नाही आणि समोर एक खड्डा आहे हे बी मला माहीत नव्हतं। ते खड्ड्यात मी येऊन माझ्या बाईकसह मी खाली पडलो आणि अंदाजे ते बहुतेक 30 फूट खड्डा असेल बहुतेक आणि त्याच्यात एक 15-20 फूट पाणी असेल आणि ते पाणीवरनं मी पोहत वरपर्यंत आलो आणि माझं नशीब बलात्कार म्हणून मी वाचलो आणि बाईक आणि माझं मोबाईल सगळं आत अडकलेलं आहे। माझं पाकीटसुद्धा आत अडकलेलं आहे पण नाही ते पाण्यामध्ये आणि ते पाण्यामध्ये ते दिसलं नाही आणि आतापर्यंत कोणी बी आता एक घटना होऊन एक 1.5 तास झाल्यापर्यंत कोणी बी महापालिकेचे अधिकारी किंवा कोणी बी इथं येऊन संपर्क साधले नाही आणि काही जण फोनसुद्धा लावलेत आयुक्तांना त्यांना, पण त्यांनीसुद्धा येऊन बघितलं नाही आणि काय केलं। आणि माझं एक विनंती आहे की असं घटना दुसरं कोणाला होऊ नये म्हणून मी इथं थांबून तुम्हाला सांगायला